चौरंगावरती आसन टाकले आणि आता गणपती बाप्पाला इकडे ठेवून मी गणपती बाप्पाची पूजा करणार आहे। तर हे बघा, इकडे आमच्या शेतातले आंबे, म्हणजे मळ्यामध्ये आंब्याचं झाड आहे, तर सगळे आंबे काढले। तर मोदक बनवून झाले आणि आता मी ते तळून घेते मोदक। मस्त असे मोदक बनले। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। आणि सर्वप्रथम सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। अंगारकी चतुर्थी म्हणजेच की मंगळी चतुर्थी आहे। सो असंच चालू आहे, सकाळपासून आवरासावर वगैरे बाप्पाची पूजा वगैरे करायची आहे आणि बघूया आजचा दिवस कसा होतोय। सो आपला व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला, आज एक अंगारकी चतुर्थी आहे। सो मग मी इकडे सकाळी सकाळी सगळं घरं वगैरे झाडून घेतले, थोडंसं क्लिनिंग केलं आणि बाकीचं पण आवरलं। त्याच्यानंतर मग फरची वगैरे पुसून घेतली, कारण की मला गणपती बाप्पाची छान अशी पूजा करायची होती। ती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल। सो आपला व्लॉग नक्की बघा। तर हे बघा, इकडे आमच्या शेतातले आंबे, म्हणजे मळ्यामध्ये आंब्याचं झाड आहे, तर सगळे आंबे काढले। तर त्याचे इतके सारे आंबे आले, बघू शकता तुम्ही। एवढे आंबे कच्चे आहे, आता ते धुवून आणि व्यवस्थित पिकवायचे आपल्या गवतामध्ये। सो पिकत वगैरे घालायचे। आणि आता मी इकडे दोडक्याची भाजी सुकी बनवणार आहे, त्याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकणार आहे। आईंना आणि मला तर उपवासच आहे, पण यांना नाही आहे, तर त्यांच्यासाठी भाजीपोळी बनवायची आहे। इकडे आमच्या देवघराची एकदम डीपमध्ये क्लिनिंग चालू आहे। तर आई देवपूजा करायची होती, तर आई पूर्ण सामान बाहेर काढलं आहे आणि सगळं काही देवघराचे म्हणजे देवघर आमचं स्वच्छ करून घेत आहे। ते टाईल्स वगैरे ते खराब होऊन जातात, त्याच्यामुळे थोड्याशा स्क्रबने करून असं करून घेत आहेत। आणि मग देवपूजा, त्याच्यानंतर मग बाप्पांची पूजा करायची आम्हाला। आता इकडे चहा घेतोय आम्ही तिघे, मस्त तिघांसाठी चहा बनवला। तुमचा आम्हाला दोघींना उपवास आहे, यांना उपवास नाही आहे। आणि इकडे आईंचं ऑलमोस्ट सगळं काही आवरलंय, छान असं आवरून दिले आईंनी मला। आणि रांगोळी पण काढली छोटीशी स्वस्तिकवाली। तर आता देवपूजा वगैरे करून झाली सगळी, आणि मी इकडे पूजेसाठी ताट रेडी केले। तर मला गणपती बाप्पाची पूजा करायची, तर फुलं वगैरे घेतले आणि इकडे पंचामृत करून घेतलेलं आहे। सो ते पण आहे। आणि आता मी इकडे मस्त गणपती बाप्पाची पूजा करणार आहे। तर आता इकडे मी गणपती बाप्पाचा अभिषेक करतेय पंचामृताने। तर आज सर्वात आधी साधं पाणी टाकलं गणपती बाप्पावरती, त्याच्यानंतर पंचामृत आणि परत मग आपलं साध्या पाण्याने गणपती बाप्पाला स्नान घालती। तर आता इकडे मी छोटासा चौरंग ठेवलाय, त्याच्यावरती आसन टाकलंय। तर आता इकडे छान अशा पद्धतीने माझी पूजा झाली, गणपती बाप्पांचं औक्षण वगैरे केलं मस्त असं। तर हे बघा, छान अशी माझी पूजा करून झाली इकडे। आणि आता बाकी संध्याकाळी नैवेद्य वगैरे करू बाप्पासाठी। तर इकडे आमचं देवघर पण मस्त दिसतंय, छान असं फुलं वगैरे लावले देवघरामध्ये पण। तर इकडे मी हे आमच्याकडे असं पाण्याचं भांडं आहे, तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवून आहे ना फुलं टाकले। पाकळ्या टाकतो, पण फुलं जास्त होते म्हणते जाऊ दे फुलंच ठेवू, तर हे असं काही ठेवलंय। तर मी आली आताच ऑफिसवरून आणि आज चतुर्थी असल्यामुळे सकाळी छान अशी पूजा केली। तर आता मस्तपैकी बाप्पासाठी नैवेद्य बनवायचा आहे, तर आजचा काय मेनू आहे तो तुम्हाला दाखवते। तर इकडे आई मोदक बनवत आहे, मोदक बनवायचे होते आज आम्हाला, अंगारकी चतुर्थी आहे। सो म्हटलं मोदक वगैरे बनवू, तर इकडे आई मोदक बनवत आहे। आणि इकडे मी रशी बनवते काळी। तर अजून पुऱ्या बनवायच्या आहे, भजे बनवायचे आणि रस बनवायचा आहे। सो असं काही आमचा आजचा मेनू आहे। आणि इकडे आईंचं चालू आहे मोदक बनवायचं काम, मस्त असे मोदक बनणार आहे आज। तर मोदक बनवून झाले आणि आता मी ते तळून घेते मोदक।
मस्त असे मोदक बनले, बघू शकता तुम्ही. आता मोदक तळायचे आणि इकडे रशी बनली आहे आणि आई आता पुऱ्या लाटून देत आहे, तर त्या पण आता मी तळून घेते मस्त अशा. तर चला, सगळं काही स्वयंपाक वगैरे करून झालाय, नैवेद्य पण बाप्पासाठी रेडी आहे. आता आरती वगैरे करतो आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात पण जायचंय. इकडे सगळा नैवेद्य वगैरे रेडी आहे, मस्त मोदक, रस, पुरी, भजे, रशी, भात, पोळी मस्तपैकी. आणि इकडे आता बाप्पाची आरती करतो मस्तपैकी आम्ही. गणपती बाप्पाची आरती करतोय. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जळते महामुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय रत्नखचित भरा गौरे कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो भरा. रुंदकी पुढे चरणी घाबऱ्या. जय राम हरे राम 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. घरी गणपती बाप्पाची आरती वगैरे करून झाली, त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाच्या मंदिरात. तर हे आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर, सिन्नरमधलंच आहे. आणि त्याच्यानंतर मग मोठ्या गणपती बाप्पाला पण गेलो होतो. तर बघू शकता तुम्ही, चतुर्थी असल्यामुळे बरेच लोक बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले होते. पूजेचं ताट घेतलंय आणि चंद्र ओवाळायचा आहे. गर्भी चंद्र असतो ना तेव्हाच ओवाळायचा असतो, त्याच्यामुळे मग आता चंद्राला ओवाळून घेते. मस्त इकडे ताट वगैरे, दिवा वगैरे आणलाय. जेवण करायला बसलो आम्ही आणि जेवणामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रस, पुरी, भजे, रशी, मोदक वगैरे. आणि हा मोदक आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो होतो ना, तर तिकडे प्रसाद भेटलाय, सो तो आहे. आणि आता आम्ही सगळेजण जेवण करतोय मस्त. इकडे आमचं जेवण चालू आहे, मस्तपैकी जेवण करतो आता, रस पुरी खातो. आमचं जेवण वगैरे करून झालंय आणि इकडे हे मोबाईलमध्ये काहीतरी चालू आहे, थंड हवा खात खात. आणि इकडे समोर ह्या बंगल्याला लाईट दिसते, तर लग्न आहे त्याच्यामुळे. सो आणि आम्ही मस्तपैकी गार हवा खात बसलोय गॅलरीमध्ये, कारण की गॅलरीमध्ये आमच्या खूप सारी हवा लागते. तर चलो, असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.